आम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं नाहीये, पण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात, जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात, भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज कृतीतून जनतेने करून दाखवलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडेजी आणि आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज कणकवलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही रॅली निघालेली आहे. यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणकवलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची 5 वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आमदार आहे आणि मला पुढची 5 वर्ष अगर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम ही कणकवलीकरांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पुढची 5 वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीने परिवर्तन आणणारी असेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून कणकवलीकरांना देतो. साहेब, प्रतिस्पर्धी आपल्या पॅनलचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सातत्याने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि ते म्हणतात की सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत, त्यामुळे आम्हाला सत्ता द्या. आम्ही किती अकार्यक्षम आहोत, आम्ही किती भ्रष्टाचारी आहोत हे बघण्यासाठी फक्त कणकवलीमध्ये तुम्ही फेरफटका मारलात, जनतेशी बोललात, आमचे चालू असलेले प्रकल्प खुल्या डोळ्यांनी पाहिलेत शुद्धीत राहून, तर मला विश्वास आहे तुम्हाला नावं ठेवण्यासाठी जागाच राहणार नाही. शेवटी आम्ही विकासाच्या जोरावर मतदान मागतोय, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाहीये. आम्ही एवढंच सांगतो की एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणेसाहेबांची ही कणकवली राहिलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आज कणकवली आहे आणि खूप प्रयत्न झाले याच्या अगोदर पण कणकवली आणि राणेसाहेबांना तोडण्याचे प्रकार झाले पण कधीच कोण यशस्वी झालेला नाही. आणि आता जर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे राणे कुटुंबातला सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर. कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे स्वतःची शक्ती नाही, स्वतःची ओळख नाही, पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती जिथे लागतो ह्याच्यापेक्षा राणेसाहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं आहे. कारण का आज प्रत्येक गलीगलीमध्ये तुम्हाला राणेसाहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय, राणेसाहेबांची शक्ती तुम्हाला दिसते. भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, रवी चव्हाण साहेब, राणे साहेब, मी पालकमंत्री म्हणून ही सगळीची सगळी शक्ती कणकवलीकरांच्या सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. म्हणून कोणी काही टीका करून दे, कोणी कितीही प्रयत्न करून दे, आम्हाला विश्वास आहे कणकवलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार. शहर विकास आघाडीचे पाठ याचं कारण असं आहे कारण का ही अभद्र युती आहे. सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय स्पष्ट बोलले की मला ही युती मान्य नाही. शिंदे साहेबांच्या शिवसेनेने उभाटाबरोबर जाऊ नये असं स्पष्ट सन्मान्य राणे साहेबांनी सांगितलं. मग हा राणे साहेबांच्या
राणे साहेबांची इच्छेच्या विरोधात नाही का? आणि आज शिंदे साहेब जेव्हा सिंधुदुर्गामध्ये येत आहेत तेव्हा त्यांना कणकवलीमध्ये न येणं एवढंच सिद्ध करतं की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त 2 तारखेपर्यंत राणे द्वेषाने निर्मित झालेली आघाडी आहे. म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतला असला तरी पण हे निलयजींच्या पण माध्यमातून राणे साहेबांच्याच शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. आणि ती जनता आमची ओळखून आहे. कणकवलीच्या जनतेला माहिती आहे राणे साहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे. आणि म्हणून या सगळ्याचे उत्तर कणकवलीकर 2 तारखेला निश्चित देतील.